राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दमदार कामगिरी बजावत दारूचा साठा आणि वाहनंही जप्त केली आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथील एका ढाब्यावर धाड टाकून कारवाई केली। तसंच सोलापूर पथकानेही कोंडी येथे हातभट्टी दारू वाहतूक करणारी कार पकडून गुन्हा नोंद केला। नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल ढाब्यांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री आणि जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने कातेवाडी तालुका मोहोळ येथील हॉटेल गणराज या ढाब्यावर छापा टाकला। अन्य एका कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी तालुका उत्तर सोलापूर इथं पुलाच्या खाली सर्व्हिस रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय 20 राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या कारमध्ये रबरी ट्यूबमधून 300 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ब1 विभाग रोहिणी गुरव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर आणि जवान अनिल पांढरे यांच्या पथकाने केली। अन्य एका कारवाईत दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात काशीनाथ देसू राठोड वय 50 राहणार मुळेगाव तांडा हा त्याच्या मोटरसायकलवरून 2 रबरी ट्यूबमध्ये हातभट्टीची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान शोएब बेगमपुरे आणि किरण खंदारे यांच्या पथकाने केली। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 6 पथके जिल्हाभरात नेमण्यात आली असून त्या पथकात निरीक्षक, दुय्यम निरीक्षक तसेच जवान संवर्गीय कर्मचारी यांचा समावेश आहे। ही पथके रात्रंदिवस हॉटेल धाब्यांची तपासणी करत आहेत। तसेच परराज्यातील दारूची अवैधरित्या वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरिता 1 दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा। तसेच त्यांनी जर विनापरवाना तिथे पार्टींचे आयोजन करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येईल।